अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं आपल्या स्वामींची दुनिया या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कसे आहात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. तुमचा आजचा दिवस खूप खूप चांगला जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. 2 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका. तुमच्या जीवनात ताणतणाव जे प्रॉब्लेम्स असतील ते नक्की दूर होतील. ब्रह्मांड तुम्हाला म्हणत आहे की पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहेत. तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा संसार हादरवून टाकणार आहे. तयार राहा. काहीतरी गोड बातमी नक्की मिळणार आहे. तुझे चांगले दिवस सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. ही कहाणी पूर्ण ऐक. नक्की तुझ्या जीवनातील अडीअडचणी दूर होतील. तुझी ज्या काही समस्यांना भोगत आहेस त्या समस्येतून सुटका होईल. ज्याला तुम्ही आनंदी हो असं वाटते त्यामुळे ते आज तुमच्यासाठी एक चमत्कार पाठवणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयार व्हा. अरे नवीन वर्ष खूप चांगले आहे. खूप आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहेत. त्यामुळे तुम्ही हात पुढे केले पाहिजे. हे 3 दिवस अविस्मरणीय आशीर्वाद उघडले जाणार आहेत. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही नेहमी तयार असायला हवं. प्रत्येक जीवमात्रावर प्रेम करा. तुम्हाला आवडत असतील त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम अनुभवा आणि प्रेम आणि आनंद तुमच्याकडे नक्की परत येतील. आकर्षाच्या नियमानुसार आपण जे देतो ते आपल्याला भेटतं. त्यामुळे प्रेम द्या, आशीर्वाद द्या, आनंद द्या. तेच आपल्याला भेटेल. कोणालाही कधीही वाईट बोलू नका, वाईट वागणूक देऊ नका. त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी पाठीशी राहतील आणि आपल्या आयुष्यात नेहमी चांगलं होईल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण विश्व तुम्हाला आनंद देण्यासाठी तयार होत असतं. स्वामी महाराज म्हणतात, मी प्रत्येक व्यक्ती जी चांगली वागते, जी प्रेम आनंद देते त्यांच्यासाठी मी चांगलंच आयुष्य निर्माण करतो. त्यांच्या आयुष्यात मी सर्व काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या आयुष्यात ही प्रत्येक घटना तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे विचार चांगले करा. तुम्हाला पुढे जायचे आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे, हा सार्वत्रिक विचार करून तुम्ही पुढे ठेवा. त्यानुसार पुढे चालत राहा. बाकी स्वामी समर्थ महाराज सर्व बघून घेतील. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण ज्याचा परमेश्वरावर विश्वास असतो त्याला परमेश्वर कधी काही कमी पडू देत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा आशीर्वाद घेऊन नक्की चांगल्या कामाला सुरुवात करा. कारण स्वामींनी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा ठरत नाही. आणि मित्रांनो, देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश. तर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही. कारण तुमच्या जीवनात प्रार्थना करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. इथून पुढं तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म कधीही करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारी विचार, विषारी वागणूक काढून टाकणार आहे. तुम्ही तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. कितीही दुःख आलं आणि तुम्हाला वाटलं की सर्व संपलं, पण नाही. देव तुमच्या पाठीशी असतो आणि सगळं सुरळीत करत असतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. हा संदेश पूर्णपणे ऐका. पुढे सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहेत याची तुम्हाला
कल्पनाही नाही. देव म्हणतो, गेल्या काही काळापासून तुम्ही खूप चिंतेत आहात. कोणत्याही चिंतेत राहू नका. देवाची प्रार्थना करायची आहे. नक्की मोठे बदल घडवून आणणार आहेत. देवावरती विश्वास ठेवा. देव कोणालाही आशीर्वाद देत नसतो. देव आपल्या लाडक्या भक्तांना आशीर्वाद देत असतो. तुम्ही त्याचे लाडके भक्त आहात. तुम्ही देवाचे लाडके भक्त असाल तर देव तुम्हाला एकटं कधीही सोडणार नाही. देव सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल. संदेश अर्धवट बघू नका. संदेश पूर्ण बघा. तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जे सर्व सकारात्मक पद्धतीने तुम्ही जे देवाकडे प्रार्थना करत आहात, पूजा करत आहात, ते नक्की 100% पूर्ण होणार आहे, फळाला येणार आहे. त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, पण देव तुमची प्रार्थना नक्की पूर्ण करणार आहे. तुम्ही जे मागत आहात ते सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्ही या गोष्टीसाठी सहमत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. देव म्हणतो, मला माहिती आहे एक प्रकारची चमत्कार होईल. तू बघ, अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझा सदैव आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू कसलीही चिंता करू नकोस. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करणार आहात. प्रार्थनेत विश्वास हवा, भरोसा हवा. तुम्हाला देवावर भरोसा ठेवायचा आहे. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवायचा आहे. देव तुमच्यासाठी काय करतोय यावर विश्वास ठेवायचा आहे. वेळ लागेल पण तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. पण दुःख येतील पण तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. दुःख येतील पण तुम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. कारण देव आपल्यासाठी खूप काही करत असतो, चांगलं करत असतो. आपली योजना असफल होते तेव्हा देव आपल्यासाठी काही चांगलं करत असतो. त्यांची योजनासाठी आपल्याला थांबून वेट करायला पाहिजे. कारण आपण जर देवाची चांगली प्रार्थना मनाने चांगली करत असेल तर देव आपली इच्छा नक्की पूर्ण करतो. आपण चांगले आहोत, आपण कोणाशीही वाईट करत नाहीत, वाईट बोलत नाहीत. देव आपलं नक्कीच चांगलं करत असतो आणि प्रत्येक गोष्टीला वेळ लागत असतो. आपण देवालाही वेळ द्यायला हवा. आपल्या आयुष्यात नक्की चांगलं होईल हे आपण विश्वास ठेवायला पाहिजे. जर आपला विश्वास असेल की आपलं चांगलं होईल तर आपलं नक्कीच चांगलं होईल. देवाला धन्यवाद म्हणा. जे काही तू दिलंस मला आतापर्यंत त्यासाठी मनोमनी प्रार्थना करा आणि धन्यवाद म्हणा. देवाचा प्रकाश अतिशय तेजस्वी होणार आहे. चिंता अजिबात करू नका. देवावर विश्वास ठेवा. आजपासून 3 दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे दिसेल तुमच्या योजनेतील विलंब. व्हिडिओच्या माध्यमातून तो तुम्हाला बघत आहे आणि देवच तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्यामुळे हा प्रत्येक जग देवाचंच आहे. स्वामी म्हणतात या नवीन सुरुवातीची वाट तुम्ही जे आतुरतेने पाहत आहात ती आलेली आहे. तणाव, गोंधळ आणि रात्री संपणार आहेत हे जाणून घ्या. तुम्ही ती शांतता, स्पष्टता करणार आहात याची काळजी करू नका. सर्व काही माझ्यावर सोपवून द्या. मी सर्व काही बदलणार आहे. तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात या अध्यायात प्रवेश करणार आहात. हा अध्याय तुमच्या जीवनाचा सर्वात आनंदी अध्याय असेल. यानंतर तुमचे आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत. नक्की तुमचा देवदूत ओळखा आणि तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुम्हाला नक्की मदत करेल. व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपली स्वामी आई आपल्या नेहमी पाठीशी आहे. त्यामुळे चिंता, गोंधळ दूर करा आणि स्वामींचं नामस्मरण करायला विसरू नका. कारण का स्वामींचं नामस्मरणामध्ये जितकी शक्ती आहे तितकी कशातच नाही.
जसं शरीरावर घाव झालेले लवकर डॉक्टर बरा करतो, तसे मनावर घाव झालेले स्वामी महाराज दूर. त्यामुळे स्वामी महाराजांच्या शक्तीवर आणि भक्तीवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा. नक्कीच तुम्हाला या गुरुवारी खूप चांगली गोड बातमी मिळेल. विश्वास ठेवा. स्वामी महाराज आपल्या नेहमी पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी महाराजांच्या मंत्रावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज नेहमी आपली काळजी घेतात. आपल्या लेकरांना कधीही एकटं सोडत नाहीत. आपण स्वामी महाराजांचे लेकरच आहोत. आपण त्यांना आई म्हणतो. सर्व काही आपले स्वामी महाराज आहेत. त्यामुळे जास्त विचार करत बसू नका, रडू नका. स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी नवीन गुरुवार, नवीन उत्साह असतो. त्यामुळे या गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला विसरू नका. हे स्वामी समर्थ महाराज, जसं तुम्ही मला दिलंत तसं तुम्ही सर्वांना द्या. जे कोणी व्हिडिओ पाहतायत त्यांना आशीर्वाद, त्यांना भरभरून आनंद द्या. आणि आमची काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या सेवेत नेहमी आहोत. नामस्मरण आम्ही करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.